नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला हॉटेलमध्ये भेटतो तसाच अंडा मसाल्याची रेसिपी तयार करून दाखवणार आहे. चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी पटकन तयार होते. तर त्यासाठी इथे मी एक तवा घेतला आहे. त्यामध्ये 1 कूप बटर टाकून घेतले आहे. हे बटर वितळवून घेऊया. इथे तुम्ही बटरऐवजी फक्त तेलही वापरू शकता. इथे मी थोडे तेलही घेतले आहे. यामध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, गरम मसाला आणि थोडेसे मीठ घालून घेतले आहे. हे छान मिक्स करून घेऊया. यामध्ये आपल्याला अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाल्याचे कोटिंग अंड्यांना खूप छान येते. आता इथे मी अंडे शिजवून घेतले आहेत. असे ते कटही केले आहेत. ते मसाल्यामध्ये घालून घेऊया. बटर घातल्यामुळे या अंड्यांना खूप छान चव येते. आणि 5 मिनिटं खालच्या साईडने असेच मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया. तर 5 मिनिटं झालेले आहेत. अंडी पलटी मारूया. सर्व अंडी मी पलटी मारून घेतली आहेत आणि खालच्याही साईडने 5 मिनिटं छान फ्राय करून घेऊया. इथे आपले दोन्ही साईडने अंडे छान फ्राय झाले आहेत. एकीकडे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. हा कांदा मी किसून घेतला आहे. तो तेलामध्ये घालून घेऊया. आपण जो अंडा मसाल्यासाठी मसाला तयार करत आहे त्यामध्ये लागणारे कांदा आणि टोमॅटो हे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाला असा पांगणार नाही. तर यामध्ये 1 हिरवी मिरची घालून घेतली आहे आणि थोडेसे लसूण आणि अद्रक याची पेस्टही घालून घेतली आहे. हे छान आपण भाजून घेऊया. हे पहा, इथे 5 मिनिटं झालेले आहेत. आपला कांदा, अद्रक, लसूणची पेस्ट आणि मिरची ही छान भाजून घेतली आहे. आता इथे मी 1 टोमॅटो बारीक किसून घेतले आहे. ते घालून घेऊया आणि टोमॅटोही आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. हे सर्व जिन्नस तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता, म्हणजे आपला मसाला एकजीव होईल. 2 मिनिटं झालेले आहेत. आपला टोमॅटोही छान शिजले आहे. पहा, लाल रंग येऊ लागला आहे. आता आपल्याला यामध्ये काही कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत. 1 चमचा हळदी पावडर छोटा चमचा घेतला आहे. 1.5 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे आणि कलर सुरेख येईल. 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनेपूड. हे सर्व मसाले आपण यामध्ये छान परतून घेऊया. हे पहा, मस्त कलर आला आहे. लाल मिरची पावडरने खूप छान कलर येतो याला. चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि आणखीन एकदा छान मिक्स करूया. वरून थोडेसे पाणी घालूया आणि हा मसाला आपल्याला झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये हा लगेचच शिजतो, कारण आपण हे सर्व जिन्नस छान बारीक केलेले आहेत. 5 मिनिटं झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त मसाल्याला तेल सुटले आहे. वरून कसुरी मेथी घालून घेऊया. कसुरी मेथीमुळे आपल्या अंडा मसाल्याला खूप छान फ्लेवर येतो आणि अगदी हॉटेलमध्ये भेटते तसाच अंडा मसाला तयार होतो. हे पहा, मस्त दिसत आहे. आता आपण यामध्ये थोडे पाणी घालून घेऊया. पाणी थोडे घातल्यामुळे ह्या मसाल्याचे कोटिंग अंड्यांना खूप छान येते. जास्त पाणी घालायचे नाही. अंडा मसाला हा दाटसरच असतो. पाणी घालून याला एक उकळ काढून घेतला आहे. आता आपण यामध्ये फ्राय करून घेतलेले अंडे घालून घेऊया. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. याने काय होईल, मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल. तर इथे मी सर्व अंडे या मसाल्यामध्ये घालून घेतले आहेत. पहा, आता वरून आपण यावरती झाकण ठेवूया आणि
5 ते 6 मिनटं हे अंडे मसाल्यामध्ये छान शिजवून घेऊया. म्हणजे मसाल्याचा फ्लेवर आहे ना त्या अंड्यामध्ये उतरेल आणि आपला अंडा मसाला एकदम चमचमीत असा तयार होईल. 5 मिनटं झालेले आहेत. झाकण उघडूया. वाव, मस्त कलर आला आहे आणि खूप छान दिसत आहे अंडा मसाला. वरून भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया. तर इथे आपला खाण्यासाठी अंडा मसाला बनवून तयार आहे. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सो रेसिपी आवडल्यास चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.